हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तुमचा आजचा दिवस सुखात जाओ, आनंदात जाओ हीच माझी इच्छा. तर बघा, इथे आहे सकाळ सकाळी माझी सकाळची आंघोळी वगैरे आवरून देवपूजेचा चालू होता. उठल्या उठल्या पहिल्यांदा देवपूजा केली ना की मग मस्त प्रसन्न असं वाटतं. तर मग त्यासाठी पहिल्यांदा उंबरठा पूजन करून घेतलं. बघा, पहिल्यांदा मस्त स्वच्छ करून घ्यायचं उंबरठा, जे की हा समोरचा आणि मागच्या दरवाजाचा, आणि जो तुम्हाला मी दाखवीन जो समोर आता दिसतोय बघा तुम्हाला माझ्या मागे, तो असा गोल असा दरवाजा आहे बघा. त्याच्यामध्ये असा पॅचेस आहे आणि त्याच्यामधून पण एक असा उंबरठा आहे देवघरात जाण्यासाठी. बघा, आता इथे मस्त अशी मी उंबरठा पूजन करून घेतली. तिन्ही दरवाजांची अशा प्रकारे पावलं आणि एका बाजूला स्वस्तिक, मस्त तिथे एक एक फूल आणि अगरबत्ती वगैरे लावून माझं इथे उंबरठ्याचं पूजन झालं आहे. आणि इकडे बघा, हे आहे देवघराचा उंबरठा. इथे बाबांची उपासना चालू होती आणि मस्त अशी देवपूजा सकाळची आवरून घेतली पहिल्यांदा. पूजा वगैरे आवरली ना का मग त्यानंतर आपलं दुसरं काम असतं, ते म्हणजे महत्त्वाचं मुलांचं टिफिन वगैरे. आणि चपात्या करायच्या होत्या मला टिफिनमध्ये मुलांच्या, तर त्याच पहिल्यांदा करून घेतल्या. बघा, इतके बरेच लागतात आम्हाला सकाळच्या चपात्या, कारण सकाळी कशी मग नाश्ता वगैरे पण त्याचा आमचं चहा चपातीच असतो. मग सर्वांनी चहा चपातीचा म्हणजे त्यासाठी जास्त चपात्या बनवलेल्या. आणि मुलांना टिफिनमध्ये मला भेंडीची भाजी बनवायची होती. ज्या तव्यावर चपात्या भाजल्या ना त्याच तव्यात लगेच मग भेंडी भाजून घेतली, जी कट केलेली होती ती. कारण कसं मग दुसऱ्या पातेल्यात वगैरे भाजली ना भेंडी की मग पातेला पूर्ण असा काला काला होऊन जातो आणि त्याच पातेल्यात आपल्याला भाजी बनवायला मग ते बरोबर ना वाटत. तर म्हणून मग त्याच तव्यात मी भेंडी पण भाजून घेतली. आणि इकडे मग दुसरी छोटीशी पातेली घेऊन त्याच्यात भेंडीची भाजी बनवायला थोडी मी जास्तच कट केलेली, कारण कशी मुलांना देऊन वगैरे जर राहिलीच तर मग आम्हाला एक सुकी भाजी आणि मग दुपारी नेहमी मग मी दुसरी भाजी बनवतेच ना भातासाठी, भातावर घेण्यासाठी. मग ती भाजी मी दुसरी एक्स्ट्रा बनवते. मग ही थोडी थोडी त्याच्यात म्हणजे असली ना दुसरी भाजी की मग दुपारचं जेवण जरा बरं वाटतं. आणि असं तर चला, इथे बघा माझी तयारी चालू होती. ते कांदा वगैरे टाकून मी कढीपत्ता, जिरे, मोहरी, मिरच्या, टोमॅटो जे काय असतील ते टाकून माझी इथे भाजीची तयारी चालू होती. जियांशी शाळा थोडी लेट असते, काव्याची थोडी लवकर असते. मग आता काव्या उठून तिची मला तर ती आता यावेळेला अंघोलीलाच गेलेली. तिची जरा 9 वाजता शाळा असते. तिची तशी 12 वाजता शाळा असते, पण तिचा क्लास असतो त्याच्या अगोदर. तर मग म्हणून तिला मग लवकर जायला लागतं घरी शाळेत. आणि जियांशी मग लेट असते. मग जियांशी 11:30ला त्याला म्हणजे घरून निघायला लागतं आणि 12 वाजता त्याची शाळा असते, स्कूल असते त्याची. तर मग मला आता इतकी काही घाई नसते जियांशी वेळेला, पण काव्यासाठी मग मला बनवायलाच लागतं. जियांशी असं निवांतच असतं माझं कधी पण म्हणजे. तर बघा, इथे मग भेंडी वगैरे मी भाजून घेतलेली ना ती पण त्याच्यात टाकून व्यवस्थित अशी मग घेतली आपली भाजी बनवून. भेंडी वगैरे भाजून घेतली नाही का भेंडीची भाजी अशी चिकट होत नाही मग. आणि चिकट भाजी माझ्या दोन्ही मुलांना आणि त्यांच्या पप्पांना पण भाजी चिकट झालेली आवडत नाही, म्हणून मी नेहमी अशी भेंडी भाजूनच घेत असते. तुम्हाला पण जर म्हणजे चिकट भेंडी आवडत नसतील ना भाजी, तर अशा प्रकारे भाजून घ्या पहिल्यांदा थोडंसं तेल टाकून, म्हणजे कशी एकदम सुटसुटीत भेंडीची भाजी होते. भाजी थोडी अशी अर्धवट शिजत आली ना की मग त्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट किंवा खोबरं जे आपण केलेलं असेल ना सुकं खोबरं, ते टाकून पुन्हा परतवून घ्यायची. कारण जेणेकरून कसं मग मुलांना काही ना काहीतरी करून वेगळी टेस्ट असली ना की मग मुलं आवडीने खातात. आणि त्यात पण मुलं कशी शाळेत त्यांच्या आवडीचं असलं ना का मग टिफिन पण संपवून येतात. आणि म्हणजे कशी शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकला ना की भाजी खूप छान लागते. ही भेंडीची तरी भेंडीची झाली, मेथीची मी त्याच्यात शेंगदाण्याचा कूट नेहमीच टाकत असते. तर बघा, इथे चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचं कूट, थोडंसं खोबरं टाकून व्यवस्थित अशी भाजी शिजवून घेतली मी. काव्याला आणि तिच्या पप्पांना ना भेंडीची भाजी जास्त करून पहिल्यापासूनच नाहीच आवडत. काव्याच्या पप्पांना तरी म्हणजे अगोदर तर भेंडीची भाजी ते खातच नव्हते. आता जसं मग मी पण हळूहळू थोडी करून थोडी खायला लावून आता त्यांना पण सवय झाली. आणि काव्याला पण त्यांच्या आवडीप्रमाणे जितकं मला करता येईल ना तसं मग मी करत असते. कारण कशी भेंडीच्या भाजीमध्ये ना कॅल्शियमयुक्त ही भेंडीची भाजी असते, म्हणून मी त्यांना जबरदस्ती म्हणजे थोडी तरी खायला लावते. म्हणजे कुठलीही भाजी झाली तरी मी सगळ्याच भाज्या म्हणजे खायलाच लावते मुलांना पण. कुठलीही भाजी का असे ना, कारल्याची भाजीसुद्धा मी मुलांना थोडी तरी खायला लावतेच असं. तर बघा, इथे आपली भाजी वगैरे रेडी झाली. मी टिफिन वगैरे मुलांचं भरून घेतलं, म्हणजे नुसतं भरून ठेवलेलं जेणेकरून मग थंड होऊन राहतील.
मग म्हणजे कसं लगेच मग टिफिन पॅक करून मुलांना जाता येईल. तर बघा इथे मग मी टिफिन भरायला घेतलेलं काव्याला चपाती भरून दिली. जियांशला मी नेहमी चपातीचे असे तुकडे तुकडेच करून देत असते, जेणेकरून मग त्याला पटकन अशी खाता येईल. जास्त करून जियांशला आता 4 वर्ष होऊन गेली, आता ऑगस्टमध्ये 5 वर्ष होतील, पण मी त्याला हातात खायची इतकी काही म्हणजे हातात नाहीच खात मुलं. जेवण वगैरे तर जियांशचं मी भरून पण इतका काही नसतंच पाहिजे तितकं, पण म्हणून आता हळूहळू मी त्याला खायला म्हणजे सुरुवात केली, हाताने भरवायला, हाताने खायला सवय लावायची म्हणजे ठरवलं आहे. तर बघा इथे मग छोटे छोटे तुकडे करून दिले मी चपातीचे आणि मग थंड होत दिले म्हणजे टिफिन. त्यानंतर मग इथे बघा मी आता लादी पुसायला येतलेली. यावेळेला ना काव्य शाळेत गेलेली, जियांशी शाळेला थोडा वेळ होता. जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं की जियांशी शाळा थोडी लेट असते, 12ची असते, पण तो 11:30ला घरातून निघते. तशी काव्याची पण शाळा 12चीच असते, 11:45ची, पण तिचा कसा क्लास असतो ना त्याच्यामुळे मग ते थोडी लवकर जात असते 9 वाजता. तर बघा इथे काव्य शाळेत गेलेली आणि इथे मग माझं सर्व कपडे वगैरे धुवून झालेले यावेळेला आणि आता माझं लादी पुसायचं काम बाकी होतं. जियांश पण आता जायला जवळजवळ मला तर वाटतं 10 मिनटंच राहिलेले. त्याचे पप्पा आलेले त्याला शाळेत सोडण्यासाठी म्हणजे घेऊन जायला. तर त्याची तयारी वगैरे मी इथे कपडेच फक्त घालून घेतलेले. त्याच्या अजून युनिफॉर्मचा ड्रेस अजून आला नाही, युनिफॉर्म नाही आलं त्याच्या साईजचं, तर मग मी त्याला असेच हेच कपडे घालून पाठवत असते रोज. तर बघा मग इथे लादी वगैरे पुसून घेतली, कारण कसं मग मुलं गेल्यानंतर लगेच झाडू पोछा करायला पण बरोबर नाही वाटत. काव्य जाऊन थोडा वेळ झालेला, कपडे वगैरे धुवून झालेले, मग जियांश गेल्यानंतर पण मला मग झाडू पोछा मारायला बरोबर नाही वाटत, म्हणून मग मी पहिल्यांदाच झाडू पोछा वगैरे करून घेतलं. मुलं शाळेत जायच्या अगोदरच माझं जास्त करून हे कामं आवरायचं चालू असतं, कारण कसा मग तो वेळ मला दुसऱ्या कामांसाठी वापरायला मिळतो. जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी स्टिचिंगची वगैरे कामं करत असते. जरी स्टिचिंगचं नाही तरी पण मग घरातील पण दुसरी जी पेंडिंग कामं असतात ना ती पण आपल्याला करायला वेळ मिळतं असं. तर बघा इथे मग दोन्ही मुलं शाळेत गेली, जेवण वगैरे दुपारचं करून झालेलं माझं यावेळेला आणि आता मी इथे ना संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते आणि मी आज बनवणार होती कंटोळीची भाजी, जी की मला खूप आवडते आणि मला आहेत ना पावसाळी ज्या ज्या भाज्या आहेत ना, जसं मी आता तुमच्याशी शेअर करीन ना, जसं जसं मग मी करीन तसं, पण ही भाजी पण मला खूप आवडते, कंटोळीची भाजी. तुमच्यापैकी आवडते का तुम्हाला म्हणजे ही भाजी? मला कमेंट करून कळवा, मला तरी खूपच आवडते आणि या पद्धतीने तर करून बघाल तुम्ही, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. जरी नसेल आवडत तर बघा इथे मग मस्त अशा प्रकारे मी कट करून घेतली जशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आणि त्यानंतर मग इथे सर्व मी कांदा टोमॅटो वगैरे जे काही या भाजीत आपल्याला टाकायचं आहे ना ते सर्व कट करून घेतलं आणि इथे बघा टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट करून घेतली आणि इथे बघा तेल गरम झालेलं आपलं कढईत, त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून मस्त असं तडतडू दिलं. त्यानंतर आपला कांदा मी थोडा जास्त टाकलेला, 2 मोठे कांदे घेतलेले मी या भाजीसाठी, कारण कसे ही भाजी आहे ना थोडीशी अशी कडवट असते, कारले जास्त कडवट असतात पण ही कंटोळीची भाजी थोडीशी अशी कडवट असते, मग त्याच्यामुळे ना मग मी थोडे मुलांनी पण आवडीने खावं ही भाजी, तर त्यासाठी मी 2 मोठ्या आकाराचे कांदे कट केलेले, एक मध्ये कट मारून उभाच असा कट केलेला, थोडासा उभा असा, तर तो मस्त असा तेलात परतवून घेतला. जास्त कांदा वापरला ना की मग भाजी पण थोडीशी वाढते आणि टेस्ट पण खूप छान येतं. तर अशा पद्धतीने बघा मग कांदा पण मस्त असा परतवून घेतला. इतका कांदा मला आहे ना भाजी पूर्ण जी आपली रस्स्याची भाजी असते ना त्याच्यात जास्त कांदा नाही बघा वापरायला लागत आणि ह्या भाजीत आहे ना सुक्या भाजीमध्ये जास्त कांदा वापरायचा असेल ना तर तो मला कांदा आहे ना पूर्ण लाल होईपर्यंत, जसं आपल्याला पाहिजे ना तसं होईपर्यंत तिथं उभं राहायलाच मेन म्हणजे कंटाळा येतो. तर मग त्याच्यासाठी मग कांदा पटकन लाल होण्यासाठी, पटकन नरम होण्यासाठी मग त्याच्यात चवीप्रमाणे पूर्ण भाजीला जितकं मीठ लागेल ना तितका अंदाजानेच मी अगोदरच टाकून घेते मग या कांद्यावरच, जेणेकरून मग कांदा पण पटकन असा मऊसर होईल, लाल होईल. बघा आता थोड्याच वेळात तिथे तुम्ही बघू शकता जसं आपल्याला भाजीसाठी हवा असतो ना त्याच प्रकारे इथे कांद्याचा कलर आणि टेक्स्चर आलेला बघा. त्यानंतर मग जी आपण पेस्ट बनवून घेतलेली ना मिक्सरमध्ये ती पण चांगली अशी तेलावर परतवून घेतली, तेल सुटेपर्यंत. ही भाजी आहे ना म्हणजे एकदम लो टू मीडियम गॅसवरच शिजवायची, फुल गॅसवर नाही शिजवायची, कारण कशी कुठलीही भाजी जरी झाली ना तरी पण लो टू मीडियम गॅसवरच शिजलेली टेस्ट येते. जास्त करून माझ्या तरी अंदाजानुसार फुल गॅसवर आहे ना शिजते भाजी, पटकन शिजते, पण इतकी टेस्ट नाही भाजीला येत. बघा तुम्ही अशा पद्धतीने करून. तर बघा इथे जो मी वाटण केलेलं ना तो पण टाकून मस्त असं परतवून घेतला आणि त्यानंतर मग मी इथे याच्यात हळद आणि गरम मसाला टाकून परत परतवून घेतला. बघा मसाला मी या भाजीत नाही वापरत, कारण आपण अगोदरच मिरच्या वापरलेल्या तुम्ही जशा की बघितल्याच
सुरुवातीला मी मिरच्या टाकलेल्या. जर नसतीलच जास्त मिरच्या तर थोड्या मिरच्या आणि थोडा मसाला घेऊन पण तुम्ही ही भाजी करू शकता. काही नुसत्या मसाल्याची पण ही सुकी भाजी करतात, पण मी अशा पद्धतीने करते नेहमी. तर बघा जे हळद आणि गरम मसाला टाकलेला ना ते पण मस्त असं परतवून घेतलं तेलामध्ये, जे आपण मसाल्या कांद्यामध्ये. आणि त्यानंतर बघा ही भाजी जी कंटोली आपण कट केलेली ना, मस्त अशी उभी पातळ अशी कट केली ना की भाजी शिजते पण आणि दिसायला पण खूप छान दिसते. काही आहेत ना आमच्याकडे ही कंटोली कट करून घेतात आणि त्यानंतर थोडी 1-2 उकळ्या येऊ देतात, जेणेकरून जो भाजीतला कडवटपणा असतो ना तो निघून जातो. पण मी आहे ना म्हणजे सुरुवातीला मी पण तशी उकळवून घ्यायची, कारण आता नाही, मी आता डायरेक्टच अशीच धुवून भाजी अशी जशी तुम्ही बघता ना तर तशी बनवते. कारण कशी सांगू का, उकडवली ना का आपण तसं पण ही पावसाळ्यातच ही भाजी खातो जास्त करून, नाही पावसाळ्यातच खातो जास्त करून पण नाही बोलता येणार. आणि त्यात पण जर आपण उकडवून असा जर भाजीचा पूर्ण त्या हे कसच निघून जातो, तो उकडवला ना का त्या भाजीचा पूर्ण कस निघून जातो आणि मग नाही लागत कडू. पण कसा अशी शिजवली पण नाही, अशी शिजवल्यावर पण कडू नाही लागत. तुम्ही बघाच एकदा करून या पद्धतीने न उकडता, कारण कसा मग पूर्ण भाजीतला कस निघून गेल्यावर काय फायदा आपला ती भाजी खाऊन, माझा असा विचार. तर मग न उकडवता अशा प्रकारे ही भाजी मी म्हणजे परतवून घेतली. जी कंटोली आपण कट केलेली एक वाफ येऊ दिली तशीच, आणि त्यानंतर जो आपण हिरवं वाटण केलेलं बघा ते त्याच मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप फक्त पाणी घेऊन ते त्याच्यात टाकलेलं, जेणेकरून भाजी खाली लागू नये म्हणून. तर बघा वाफेवर पण ठेवू शकतो आपण ही भाजी, पण मी थोडंसं अर्धा कप पाणी टाकून ही भाजी शिजवून घेतलेली. बघा अर्धवट ही भाजी शिजली ना की त्यानंतर मग त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकलेला. या भाजीत म्हणजे मी सांगते ना तुम्हाला, शेंगदाण्याचं कूटच टाकल्यानंतर मला पण ही भाजी आवडते. तशी मला पण ही भाजी आवडत नाही, शेंगदाण्याच्या कूटामुळे या भाजीला इतकी छान टेस्ट येते ना. तुम्ही बघाच एकदा करून या पद्धतीने आणि तुम्हाला पण आवडेलच ही भाजी. तर बघा इथे मस्त यासोबत मग आम्ही भाकरी, कंटोळीच्या भाजीशी जास्त करून मला तरी भाकरी आवडतात आणि पापड वगैरे तळले ना की मग मस्त असं रात्रीचं आमचं जेवण होतं. या दिवशीचं तरी हा व्हिडिओ 2-4 दिवस अगोदरचा आहे, एडिट करायला वेळ नव्हता त्याच्यामुळे मग म्हणजे असं टाईम कधी कुठे निघून जातो ना समजतच नाही, म्हणून मी हा आता व्हिडिओ एडिट करून तुमच्यासोबत शेअर केला. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही कंटोळीच्या भाजीची रेसिपी, आणि तुम्ही खालीत का यंदाची कंटोळीची भाजी मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.